ची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले मिस्टर हर्षद लाखात आणि त्याला मात्र साथ देईल फलंदाज प्रिन्स अशी सलामीची जोडी बघायला मिळते। तसेच सरकार इलेव्हंट मालजीपाडा या संघाला 2 धावांची पेनल्टी लागली आहे। टी शर्ट कंपल्सरी आहे याकडे लक्ष वेधतोय आम्ही तुमचं। पहिला त्या धावा मात्र ऍड केल्या जात आहेत, 2 धावा आम्ही ऍड करतोय। नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येते मिस्टर विशाल पाटील आणि विशाल पाटील याला मात्र इथे पारितोषिक लागले जात आहे। तर सुनील रायकर यांच्या मार्फत प्रत्येक चेंडू डॉट येतोय त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल मिस्टर विशाल पाटील याच्या पाठी। सुनील रायकर यांच्याकडे नक्कीच इथे मात्र पारितोषिक लागलं जात आहे। या धावा नक्कीच रोखण्यामध्ये यश मिळाले जाईल का? पहिल्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना बघायला मिळतोय। या 2 धावा ज्या आहेत त्या मात्र आम्ही ऍड केल्या गेल्यात। अगदी 30 फरकामध्ये क्षेत्ररक्षण बघू शकतो। शॉट थर्ड मॅन, त्याच्यानंतर शॉट फाईन लेग आणि एक शॉट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण बघू शकतो। त्याच्यानंतर एक पॉइंटला क्षेत्ररक्षण बघू शकतो, एक फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण बघू शकतो, एक शॉट लॉंग आपला क्षेत्ररक्षण बघू शकतोय। पहिला चेंडू येतो या दिशा बरकटली आहे आणि अवंताच्या स्वरूपात या 1 धाव ऍड केली जाईल। या 1 धावाची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 3 धावा। पहिला चेंडू कुठे ना कुठे बरकटलाय, दिशा मात्र 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे। सरकार इलेव्हंट मालजीपाडा या संघाला ड्रेसिंग कंपल्सरी आहे याकडे लक्ष असू द्या। भरपूर कडक नियम लावलेले आहेत। यावेळी मात्र पहिलाच चेंडूला मात्र फेकून दिले। इथे मात्र बघा पहिला चेंडू षटकाराकरता भिरकावलाय। आलाय आणि 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 9 धावा। पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं। अगदी वाईटिश मिडॉनला क्षेत्ररक्षण येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 2 धावा प्रिन्स आणि हर्षद याच्या माध्यमातून या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे। जाऊन पोचले ती म्हणजे 11 या आकड्यावर। अगदी पहिल्या चेंडूला जरूर षटकार आला, त्याच्यानंतर मात्र अगदी ब्लॉक कॉलचा चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला खेळलं होतं फलंदाजाने। पुन्हा एकदा दूरवरून चेंडूला खेळण्यासाठी गेले होते फलंदाज, मात्र सक्सेसफुल झाले नाही आहेत। यष्टीरक्षकाने मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल सुटलाय। चांगला प्रयत्न केला होता किशोर म्हात्रे याने। या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 12 या आकड्यावर। सरकार इलेव्हन मालजीपाडा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय। 4 षटकांची लढत आपल्याला बघायला मिळते या सामन्यामध्ये। विशाल राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला आहे। अगदी या चेंडूला खेळण्यासाठी मात्र फुटवर्क नव्हतं फलंदाज याचं, मात्र त्यामुळे चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात। आलाय चेंडू निर्धाव। 4 चेंडूची सांगता झाले, अजूनही 2 चेंडू खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील। पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला आहे फलंदाजाने। फुटवर्कचा अभाव जातोय। अगदी तुम्ही सरळ बॅटने चेंडू खेळले तर धावसंख्या या येऊ शकतात, मात्र आतापर्यंत त्याने 2 डॉट चेंडू हाताळलेत गोलंदाज विशाल मार्फत। याचा अर्थ खूप चांगली गोलंदाजी केली जात आहे। याला मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू जास्त बाहेर निघतोय आणि चेंडू अवंताच्या स्वरूपात धाव देऊन जातोय। या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर। कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ विशाल पाटील बरकटले आहेत, कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ ते विसरले आहेत। या षटकामध्ये सज्ज होतील गोलंदाजी करण्यासाठी। यावेळेस फलंदाज प्रिन्स याला बघू शकतोय। अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू बघायला मिळतोय।
ब्रह्मास्त्राचा वापर गोलंदाजाने केला होता आणि लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव गणण्यात येईल। या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे। एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी स्थिती बघायला मिळते साई स्पोर्ट पालनापाडा या संघाची। डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डीजे। या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात। उशिरा आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना साई स्पोर्ट पालनापाडा आणि सरकार इलेव्हंट मालजीपाडा संघ बघायला मिळतोय। यामध्ये सामना चालू आहे। तर संदीप म्हात्रे या संघाचे अगदी आपल्याला बघायला मिळतात अगदी कर्तृत्व आणि नेतृत्व या सरकार इलेव्हन या असोसिएशनचे मात्र अध्यक्ष बघायला मिळतात। त्यांच्याकडे नक्कीच प्रत्येक संघाला मात्र चांगला प्लॅटफॉर्म कसा मिळेल याकडे त्यांनी जास्तीत जास्त चांगला प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थाने मात्र संघ आपण बघू शकतो अगदी 40+ देखील खेळाडूंना मात्र त्यांनी संधी दिली। त्याच्यानंतर नवीन तरुणांना मात्र या संघामध्ये त्यांनी स्थान दिले। मात्र चांगला खेळ तुम्ही करा या हेच उद्देशाने मात्र प्रत्येक खेळाडू त्यांनी उतरवले। यावेळेस मात्र पॉइंटच्या वरनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि अगदी चेंडू मात्र वरच्या टोळला लागतोय आणि पॉइंटला पकडलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज प्रिन्स याचा खेळ। अगदी चाचपडत तो खेळत होता या मॅच मध्ये। मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये तो फलमीवीर म्हणून आला होता। या सामन्यामध्ये तो 1 डाऊन मध्ये येतोय। याचा अर्थ कुठे ना कुठे गेम प्लॅन मात्र वेगळा बघायला मिळतोय साई स्पोर्ट पालनापाडा संघाचा। कारण सोनू एक आक्रमक खेळाडू बघायला मिळाला होता। तो पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या सामन्यामध्ये अगदी सलामीवीर म्हणून आला होता आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत तो झुंजत होता। यावेळेस मात्र स्विच चिटच्या माध्यमातून चेंडूला खेळल्या जातंय। चेंडू नाही थांबणार, निघून जाईल सीमा रेषा पार। पहिल्या चेंडूवर त्याने जरूर यश संपादन केलंय। मात्र दुसऱ्या चेंडूवर अगदी स्विचिटच्या माध्यमातून चेंडूला भिरकावलाय चौकाराकरिता। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय गोलंदाज यश। शायकनकडे बॅटर नवीन आलेला सोनू बघायला मिळतोय। तिसरा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होतोय। यावेळी मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतोय। क्षेत्ररक्षक आहेत, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र चेंडू रेस जिंकतोय आणि चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय सीमा रेषा पार। येतोय लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार। या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 22 या आकड्यावर। लागोपाठचे 2 चेंडू चौकार बघायला मिळतात सोनूच्या बॅटमधनं। अगदी पॅव्हलियन बॉक्स मध्ये तो सेट होऊन आलाय की काय असं मात्र दृश्य दाखवलंय। यावेळेस मात्र अगदी चेंडू
सफल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता सोनू मार्फत. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अगदी यश याने ओळखलं होतं की अक्रॉस द लाईन फलंदाज खेळण्यासाठी वाहतोय आणि त्याने चेंडू मात्र बघा काय अचूक टप्प्यावर हाताळलाय आणि चेंडू गेला निर्धाव स्वरूपात. 4 चेंडूची सांगता झाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या दुसऱ्या षटकातील धावसंख्या आहे ती म्हणजे 22 धावा. राईट नंबर राऊंड द विकेटने. अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळला जातोय. चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वन बफने चेंडूला कलेक्ट केला जातोय. तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 24च्या आकड्यावर. धावसंख्येला वेग आलाय. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा नाराज केलं होतं फलंदाजाने. अगदी 0 या धावसंख्येवर 5 गडी बाद झाले होते पहिल्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट पालनापाडा या संघाचे. यामध्ये अक्रॉस द लाईन चेंडू डीप स्करलेग पट्ट्या बाहेर नाही थांबणार, निघून जाईल सीमारेषा पार. येतोय अजून एक फटका सोनूच्या बॅट मधनं. लगेच सुनील रायकर यांनी मात्र पैसे जे आहेत आमच्यापर्यंत जमा केले आहेत. 3 चेंडू अगदी निर्धाव स्वरूपात हाताळले होते विशालाने, मात्र इथे 300 रुपये लगेच त्याने जमा केलेत. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील सुनील रायकर यांचं देखील आपण इथे मात्र स्वागत करूया. आणि षटकार फलंदाजी करत असताना जर ठोकला तर नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक असेल फलंदाज विशाल पाटील याला. गोलंदाजी मार्कवर मिस्टर किशोर येतोय. अगदी 40+ चा खेळाडू बघायला मिळतोय आणि 40+ क्रिकेट खऱ्या अर्थाने मात्र ज्याने गाजवलाय मालजीपाडा स्पोर्टच्या माध्यमातून तोच गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. तर स्ट्राईक एंडकडे बॅटर बघायला मिळतोय मिस्टर हर्षद लाखात. पहिला चेंडू याला पत्र चेंडू गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे मात्र काय घडलं होतंय तर पहिल्या चेंडूवर विकेट जाते. चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षकाने आणि पहिला आदरा बफला होतोय साई स्पोर्ट. दुसरा आदरा बफला होतोय साई स्पोर्ट पालनापाडा संघाला. गॉन. तर पहिल्या चेंडूवर किशोर मात्रे यांनी मात्र विकेट प्राप्त केली आहे. हॅम ऍक्शन बघायला मिळते, वेगळी ऍक्शन बघायला मिळते. मात्र चांगली खऱ्या अर्थाने मात्र 40+ क्रिकेट जे नेहमीच हाताळत असतात आणि आपल्या करिअर मध्ये भरपूर चांगला खेळ त्यांनी मात्र मालजीपाडा संघासाठी दिलाय, यात काही शंका नाहीये. नवीन तर चौथं षटक घेऊन येतोय हितेश येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 4थं षटक तो घेऊन येतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 44 या आकड्यावर.
तर गोलंदाज येतोय हितेश येतोय. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला, पकडला झेल आणि समाप्त झालाय विकास वायड्याचा खेळ. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. मिस्टर निवृत्ती मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी 6व्या क्रमांकावर तो फलंदाज बघायला मिळतोय. तर पहिल्या चेंडूवर अगदी इनसाइड आउटचा फटका खेळत मात्र फलंदाज विकास वायडा हा बाद झालाय. हितेश पहिल्या चेंडूवर त्याने यश संपादन केलंय. अगदी दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवर यश मिळालं होतं. गोलंदाज यश आला. त्याच्यानंतर किशोर याने देखील पहिल्या चेंडूवर यश मिळालं होतं. यावेळी मात्र दिशा बरकटले लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. पंच आमच्यापर्यंत वळालेत. अवांतर धावांची धावसंख्या ऍड केली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 45 या आकड्यावर. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. फलंदाज निवृत्ती स्ट्राईक एंड कडे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशा बरकटली आहे हितेश मार्फत. लागोपाठचे 2 चेंडू त्याने स्वेर हाताळलेत. गोलंदाज इथे मला वाटतं मंथन आहेत. थोडीशी चुकी झाले खऱ्या अर्थाने. मात्र जे 12th मॅन आहेत त्यांच्याकडनं मंथन येतोय गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेस मात्र काय चेंडू हाताळलाय. आता मात्र दिशामध्ये पूर्णपणे मात्र काबीज केले. अगदी लाईन अँड लेंथ योग्य प्रकारे हाताळले गोलंदाज मंथन मार्फत. अचूक टप्प्यावर त्याने गोलंदाजी केली होते. अगदी डावखुऱ्या हाताने हॅम ऍक्शन त्याची बघायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अगदी 10 ते 15 पहिल्या बॉलचा रनअप घेत असताना मंथन पुन्हा एक आडव्या बॅटचा वापर केला आहे. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज निवृत्ती याला. कारण त्याच्या बॅटमधलं धावा या येत नाही आणि त्यामुळे विकेट सॅक्रिफाईस केली जात आहे आणि धावतीच्या स्वरूपात गडी बांधतोय मिस्टर निवृत्ती. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर हेमंत लाखात. धावसंख्या आहे ती म्हणजे 46 आकड्यावर. 4 षटकांचा सामना बघायला मिळतोय आणि 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे साई स्पोर्ट पालनापाडा या संघाचा. धावसंख्या खूप चांगली बघायला मिळते. अजूनही चेंडू किती बाकी आहेत तर 3 चेंडू बाकी आहेत या स्लॉगवर षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मंथन 4था चेंडू. ओ यावेळी मात्र इथे काय घडलंय तर अगदी अक्रॉस द लाईन चेंडूला खेळण्यासाठी गेले होते फलंदाज पी.वंशू आणि त्यांचा मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. लागतोय धक्का क्रमांक 6वा साई स्पोर्ट पालनापाडा या संघाला. गॉन.
थँक्यू नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय मिस्टर अज्जू. हे पण हेमंत लाखातवरचा खेळाडू मात्र नॉट स्ट्राईक एंड कडे बघायला मिळतोय. त्याला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळाला नाहीये. नवीन आलेला एक फलंदाज अज्जू, ज्याला मात्र अजूनपर्यंत खातं खोलायचं आहे या मॅच मध्ये. त्याच्यासाठी चेंडू बाकी आहेत, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अगदी फुटवर्क नव्हतं या चेंडूला खेळण्यासाठी आणि त्यामुळे चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 46 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या शेवटच्या चेंडूवर किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट असेल, तर दुसऱ्या बाजूला सरकार 11 हा चेंडू देखील डॉट जायला पाहिजे, हेच मात्र इरादा असेल. यावेळेस बघा इथे मात्र जेल सुटला जातोय. संदीप मात्र होते शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये, मात्र त्यांच्याकडनं चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही या क्रिकेटमध्ये. आणि तिसरी धाव घेत असताना हेमंत लाखात बाद होतोय. अगदी स्वतःला झुकवलं होतं संदीप मात्रे याने या चेंडूला मात्र कलेक्ट करण्यासाठी. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. धावसंख्या आहे ती म्हणजे 48 धावा आणि 49 धावांचं भलं मोठं टार्गेट ठेवले, ते म्हणजे सरकार 11 मालजीपाडा या संघासमोर. काय होईल दुसऱ्या षटकामध्ये, उत्तरार्धात काय होईल, काय घडलं जाईल, कोणाला मात्र या 49 धावा बनवावे लागतील, कोण चांगली फलंदाजी करून आपल्या या संघाला जिंकेल, किंवा साई स्पोर्ट पालनापाडा संघ अगदी गोलंदाजीच्या जोरावर मागचा सामना जो जिंकला होता ना, तीच मात्र पुनरावृत्ती करेल का, या ऐकूया. तोपर्यंत डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. कानाई पाये ए संघाचा संगनायक आणि उमेदमान संघाचा संगनायक प्लीज या नाणेफेक करण्यासाठी. कानाई पाये ए या संघाचा कर्णधार आणि उमेदमान या संघाचा संगनायक FDJ. थँक डीजे. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. नाणेफेक करून घ्यायची आहे. एका बाजूला उमेदमान संघाचा कर्णधार आलेला आहे, तसेच कानाई पाये संघाचा संगणक लगेचच पाठवून द्या. येतोय चैतन्य येतोय. तर देवानंद राऊत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल, यात काही शंका नाही आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. मिस्टर विनय आणि निखिल अशी सलामीची जोडी बघायला मिळते. दरम्यान पंचांचा इशारा आलाय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर प्रिन्स. ओ यावेळेस मात्र काय घडलं होतं तर पहिला चेंडू अपशिक्ष सोडून जाणार चेंडू. पंच लगेच आमच्यापर्यंत ललितजी भोईर उर्फ बंड्या सर लगेच वळालेत आणि अवंतर धावेची मात्र नोंद केली होत्या. या एक धावाने श्रीगणेश होतोय ते म्हणजे सरकार इलेव्हन मालजीपाडा या संघाचा. पुन्हा एकदा डावखुरात आणि गोलंदाजी प्रिन्स टाकण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र अगदी क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजाने आणि चेंडू पाहतोय निर्धार स्वरूपात. अगदी ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळला होता. फलंदाजाला समजला नाहीये आणि चेंडू जातोय निर्धार स्वरूपात. विनय आणि निखिल अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते सरकार इलेव्हन मालजीपाडा या संघाची. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू घेऊन जाईल विनयसाठी. पुन्हा एकदा अगदी इथे मात्र बघायचं झालं तर मात्र चेंडू मात्र येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जात आहे तोपर्यंत एक धाव आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 2 धावा. निखिल इथे मात्र स्ट्राइक एंड कडे बघायला मिळतोय. विनय एक धावण्याची मात्र खातं स्वतःच खोललं जाते त्याच्या मार्फत. हो याला स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले जात आहे. शत्रक्षक पाठला करतोय. नाही थांबणार चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय चौकार. तर इथे 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 6 या आकड्यावर. निखिल आक्रमक झालाय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बराच काळा बघायला मिळतोय. चेंडू मात्र कव्हर पॉइंटला पाहतोय. शत्रक्षक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा या पडून पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 8 अशी सुरुवात सरकार इलेव्हन मालजीपाडा या संघाची बघायला मिळते. अगदी 49 धावांचा पाठलाग केला जातोय आणि चांगला उत्तर दिले आतापर्यंत. ओ याला फक्त आडव्या बॅटचा वापर केलाय. शत्रक्षक येतोय दूरवरून डीप स्क्वेअर क्षेत्रामधून. शत्रक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्यात आणि तिसरी धाव देखील पडून पूर्ण केली जाते. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 11 अशी सुरुवात बघायला मिळते. तर पहिलंच षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केली जात आहे. निखिल आतापर्यंत त्याने चेंडूचा सामना केलाय तर म्हणजे 3 चेंडूचा सामना केलाय आणि तो मात्र 9 धावसंख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी तो आपल्या संघासाठी करतोय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील प्रिन्स याचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने शेवटचा चेंडू घेऊन जाईल निखिल याच्या फाटी. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू आताला. इथे मात्र मिडॉनला मात्र शत्रक्षक चांगला बघायला मिळतं. तोपर्यंत एक धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 12 या आकड्यावर. 1 षटकाची समाप्ती झाली. डीजेला फंदी देऊया आणि लगेच येऊ मैदानाच्या आत. तोपर्यंत एक नाणेफेक करून घेऊया. कानाई पाय ए आणि दुसऱ्या बाजूला उमेळमान या दरम्यान नाणेफेक केली जाते. देवानंद राऊत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एका बाजूला हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला टेल आहे. आणि नाणेफेक जिंकले ते म्हणजे कानाई स्पोर्ट पाय संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांचा सामना होईल यात काही शंका नाही. या यस डीजे
थँक डीजे नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवाला आलाय मिस्टर प्रियांशू आलाय. धावसंख्या 12 वर बघायला मिळते. बिनबाद 12 अशी सुरुवात बघायला मिळते. स्ट्रायकरकडे आपण फलंदाज बघू शकतोय विनय याला बघू शकतोय. अगदी त्याने 3 चेंडूचा सामना करत 2 धावांवर तो खेळतोय प्रियांशू. पहिला चेंडू बघायला मिळतोय. अगदी ब्लॉकल मध्ये चेंडू बघायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूला उचललंय आणि दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. ओव्हरच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल यात काही शंका नाही. या 3 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. प्रतिषटकामध्ये 12च्या फरफरीने आतापर्यंत चालत आहे आणि ती फराफरी खऱ्या अर्थाने मात्र मेंटेन केले सरकार 11 मालजीपाडा संघामार्फत. प्रियांशू पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. याला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला केले जातोय. चेंडू मात्र डीप लॉंग अपला जातोय. शतक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 1 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 16 या आकड्यावर. स्ट्राइक मध्ये आता मात्र निखिल बघायला मिळतोय जो की आक्रमक रूप या खेळाडूने आतापर्यंत दर्शविले. त्याने सामना केला 4 चेंडूचा आणि 10 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक दूरवरून डीप स्क्वेअर लेग वरून आलाय. क्षेत्ररक्षकने फील्ड केले. तोपर्यंत 1 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोचते ती म्हणजे 17 या आकड्यावर. या षटकामध्ये बघा मोठे फटक्यापासून थोडस वंचित ठेवलंय सरकार 11 मालजीपाडा या संघाला. त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जात आहे गोलंदाज प्रियांशू मार्फत. यावेळेस मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला भिरकावलंय. सीमा रेषा पार येतोय चौकार. तर या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 21 या आकड्यावर. आक्रमक रूप निखिलने मात्र इथे धारण केले आहे. तो मात्र 5 चेंडूचा सामना करत 14 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र 5 स्लिपला ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 1 धावा पळून पूर्ण केली होत्या. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोचते 22 या आकड्यावर. अगदी चांगली रन रेट चांगला धावसंख्या जी आहे ती मात्र मेंटेन केली आहे दोन्ही फलंदाजाने. विनय यावेळेस मात्र स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. प्रियांशू आतापर्यंत 5 चेंडू यावेळेस स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला जात आहे. अगदी स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. स्वतः चांगला चेंडू कलेक्ट केलाय गोलंदाजाने आणि फक्त 1 धाव. या 1 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या आकड्यावर. 2 षटक समाप्त झालेत. डीजेला संधी देऊया आणि लगेच मैदानात जात. कमॉन डीजे. थँक डीजे. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रतिषटका म्हणजे 13च्या फराफरीने चालावं लागेल. मात्र 13ची धावगत करू शकतोय सरकार 11 मालजीपाडा संघ. अजूनपर्यंत त्यांची एकही विकेट गेली नाही आहे. आता मात्र मोठे फटक्यासाठी नक्कीच दोन्ही फलंदाज जातील. नंबर 3चं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. स्टार्टिंगला ऍड केलता ते पहिलेच ऍड केलत्या. धावसंख्या ती म्हणजे 23 धावा. पहिले ओव्हरला 12 दुसऱ्या ओव्हरला 11.
दोन षटक राहिली आहेत. दोन षटकामध्ये तब्बल 26 धावांची गरज असेल. निखिल आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र तो खेळतोय 6 चेंडूचा त्याने सामना केला आणि 15 धावांवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला विनय ज्याने 6 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांवर तो खेळतोय. याचा अर्थ थोडासा चाचपडत खेळतोय या मॅच मध्ये. पहिला चेंडू याला पण जोरकस मारायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. विनय स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. पहिला चेंडू निवृत्ती याचा मात्र डॉट आलाय बघायला मिळतोय. याला मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू त्याला अगदी खोदून काढलाय. चेंडू मात्र वाईटिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूला उचललाय. तोपर्यंत एकच धाव. या एक धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 24 अशी सुरुवात बघायला मिळते. यावेळेस फलंदाज स्ट्राईक यांकडे बघायला मिळतोय. मिस्टर निखिल स्ट्राईक यांकडे बघायला मिळतोय जो की आक्रमक रूप त्याने धारण केलंय. त्याने 6 चेंडूचा सामना करत 15 धाव बनवलेत. निवृत्ती पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेटने निखिल फाटे तिसरा चेंडू घेऊन जाईल. याला जोरकस मारायचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये बघायला मिळतोय आणि अगदी चांगला झेल पकडलाय या श्रीरक्षक विकास वायडे याने आणि समाप्त होतोय फलंदाज निखिल याची पारी. अगदी तो म्हणजे 15 धावांची मात्र तो बाद झालाय या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज विशाल पाटील बघायला मिळत आहेत. जर एक षटकार ठोकतायत तर 100-200 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे पैसे देखील जमा झालेले आहेत. 3 डॉटचे पैसे मात्र जमा झाले आहेत. आता मात्र एक षटकार ठोकायचा आहे आणि 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. निवृत्ती आलाय. निवृत्ती 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव त्याने खर्च केली आहे. चौथा चेंडू याला मात्र अगदी ब्लॉक हॉल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केला आहे. चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा आपण पूर्ण केल्या जातात. या 2 धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 26 धावा. विशाल आल्या मात्र 2 धावांची स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 26च्या आकड्यावर. 4 चेंडूचा सामना झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने याला पण जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अगदी चेंडू मात्र कानाच्या जवळून अगदी स्विंग करत निघून जातोय डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. तर किती चेंडू मध्ये किती धावा पाहिजेत ते नक्कीच आमच्यापर्यंत स्कोर पोहोचवले जातील. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाते. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 28 धावा. 3 षटकाची समाप्ती झाली. गडी बाद झालेत. तो म्हणजे एक गडी बाद झालाय. आता 6 चेंडू असतील आणि 21 धावांची गरज. तर इथे मात्र या 21 धावा जर कुठल्या जातात तर समीर राऊत यांच्याकडनं खऱ्या अर्थाने मात्र 5,000 रुपये आर्थिक नक्कीच खऱ्या अर्थाने मात्र बक्षीस दिलं जाईल. तर या 7 चेंडूमध्ये 21 धावा बनवत आहेत विशाल पाटील आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज विनय.
तर नक्कीच 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लागले जात आहे समीर राऊत यांच्याकडनं. नक्कीच भरपूर कमाई होऊ शकते. अगदी दिवस सुटला पाहिजे विशाल भोईर. हा नक्कीच इथे मात्र दोन्ही एंडने खेळण्याची मुभा दिली जात आहे. यावेळेस मात्र अगदी आपण बघू शकतोय समालोचन कक्षेच्या एंडने मात्र बॅटिंग केली जाईल यात काही शंका नाही आहे. नंबर 4चं षटक घेऊन येतोय मिस्टर सोनू येतोय. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. स्ट्रायकरकडे फलंदाज विनय बघायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकरकडे मिस्टर विशाल ज्याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. सोनू येतोय वैयक्तिक पहिलं आणि या संघासाठी तो 4थं षटक घेऊन येतोय. अगदी डीप मध्ये शतशः बघू शकता, डीप लॉंगला शतशः बघू शकता, डीप लॉंग आपला शतशः बघू शकतोय, डीप मिड विकेटला शतशः आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर शतशः बघू शकतो, एक डीप कव्हर पॉइंट शतशः बघू शकतोय. त्याच्यानंतर एक डीप पॉइंट ठेवण्यात आलेला आहे. या प्रकारे डीप मध्ये शतशः बघू शकतोय. आता मात्र एक शतशः अजून एक ऍड केला जातोय. वाईटिश लॉंग ऑफला शतशः घेतला जातोय. चांगलं टायटल बनलं जात आहे. एका बाजूला साई स्पोर्ट पालनापाडा आणि दुसऱ्या बाजूला सरकार इलेव्हेंट मालजीपाडा. 7 चेंडू 21 धावांची गरज. ओ याला मात्र पहिला चेंडूला मात्र भिरकावलाय. चेंडू दन 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 करत निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. शतशः थोडासा वाईटिश होता आणि त्यामुळे चेंडूला मात्र कलेक्ट करण्यापासून थोडासा तो वंचित राहिला आहे आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. या प्रकारे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. 5 चेंडू 17 धावा होतील का? एका बाजूला आपण संघ बघतोय मालजीपाडा संघ बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला पालनापाडाचा संघ बघायला मिळतोय. सोनू पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे मात्र इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न होईल का? तर नाही. चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे पटके चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 1 गडी बाद 36 अशी स्थिती बघायला मिळते. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच पारितोषिक देखील 5,000 रुपये पटकावू शकतोय विनय आणि विशाल पाटील. तब्बल 5,000 रुपये मात्र पारितोषिक लागले जात आहे समीर राऊत यांच्याकडनं. पुन्हा एकदा जोरकस मारलाय. शतरक्षक आहेत यावेळेला नाही करणार चुकी आणि विकेट जाते फलंदाज विनय याची. विनय बाद झालाय. अगदी मोठ्या फटक्याच्या नादामध्ये तो बाद झालाय. मोठा फटका त्याला खेळायचा होता मात्र मिस टाइम स्ट्रोक्स बघायला मिळाला. आणि यावेळेस बघा समीकरण काय बघायला मिळतं. 3 चेंडू
आणि 13 धाव्यांची गरज. नवीन बॅटर किशोर बघायला मिळत आहेत. किशोर मात्रे एक अष्टपैलू खेळाडू, जुना जाणता खेळाडू आहे, मात्र अनुभव हा पणाला लावा लागेल या मॅच मध्ये. सोनू यावेळी मात्र स्विच हिट करायचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन झालं नाही, मात्र चेंडू जातोय निर्धार स्वरूपात. अगदी चेंडू अगदी गुडलँड स्पॉट वर चेंडू पडलाय आणि थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावलाय. 2 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. 2 चेंडू 13 धावा. सोनू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तर किशोर स्ट्रायकांकडे बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून जातोय आणि लागतोय धक्का क्रमांक 3. गॉन. नवीन फलंदाज यश जातोय. अगदी 5व्या क्रमांकावर त्याला मात्र प्राचारण करण्यात आलाय. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 36 धावा. ओ यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. सीमारेषा करिता चौकार आला. शेवटच्या चेंडूवर चौकार. आणि अशा प्रकारे या स्पर्धेमधून परतीचा प्रवास सरकार इलेव्हंट मालजीपाडा संघ बघायला मिळतोय. आणि पुढच्या फेरीमध्ये कदा नक्कीच दाखल झालाय तो म्हणजे साई स्पोर्ट पाडनापाडा संघ. आणि चांगला परफॉर्मन्स देत पुढच्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केलाय. तर मॅन ऑफ द मॅच कोण ठरला जाईल विशाल भोईर आम्हाला नक्कीच जरूर कळवतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय मिस्टर सोनू. द मॅन ऑफ द मॅच ज्याने 7 चेंडू पेस करत असताना 20 धावा दिल्या आणि 1 षटक हाताळलंय आणि 2 गडी त्याने बाद केलेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सोनू. विशाल पाटील आपलं 300 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे.